साक्षी बांचा न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मात्र काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। हेक्टरी 22,000 मदतीवरून राजू शेट्टी यांची सरकारवर टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा। सत्य इतिहास मांडणारं व्यक्तिमत्व हरपलं, इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। आणि पुण्यात 265 वर्षांची परंपरा असलेल्या तुळशीबागेतील राम मंदिर फुलांनी नटलं। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करतायत। मात्र आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केवळ हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। ही मदत अपुरी असल्याची तीव्र नाराजी व्यक्त देखील होतीये। यावरूनच माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आता सरकारवर सडकून टीका केली आहे। तसंच कोकणासह रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी लवकरच मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। केवळ सिंधुदुर्ग नव्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातल्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक मोठा प्रचंड असा मोर्चा मुंबईवरला धडकल्याशिवाय राहणार नाही। बघू आता एकदा आरपारची लढाईच आपल्याला करावी लागणार आहे। माझी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, देणं घेणं फिटलेलं आहे। दलालांचं उदारी भागवू नका, औषध दुकानदाराची उदारी भागवू नका। बघू काय व्हायचं, एकदा आरपारची लढाईच करूया। यानंतर एक महत्त्वाची बातमी। रायगड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। राज्यपालांच्या निर्देशानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती समोर येतेय। मात्र या निर्णयामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान डॉक्टर राजनीश कामत यांच्याकडे या विद्यापीठाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय। प्रख्यात इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। सत्य इतिहास मांडण्यासाठी वादळ अंगावर घेणारं एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनाने इतिहासाचा आधारवड हरपल्याची भावना यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली आहे। ग्रंथ निर्माण केले, त्याच्यामुळं जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे ग्रंथ आपल्या लोकांना सगळ्यांना सातत्यानं मार्गदर्शन करत राहतील। त्यांची अनेक भाषणं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आहेत, अनेक मुलाखती आहेत, या ठोस भूमिका घेतलेल्या मुलाखती आहेत। म्हणजे इतिहासातल्या वादांच्या पासून खूप लोक लांब लांब दूर दूर राहत असतात, पण हे सत्य इतिहास सांगण्यासाठी वादांची वादळ अंगावर घेणारा हे व्यक्तिमत्व होतं। आज आपण इथं शाहू स्मारक भवन मध्ये बघतोय, आपण शाहू स्मारक भवन असेल, शाहू संशोधन केंद्र असेल, स्वतः त्यांची महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी नावाची संस्था आहे, महाराष्ट्र इतिहास परिषद असेल, अशा अनेक संस्थांचं त्यांनी संचालन केलेलं होतं। आणि एक चळवळीतले एक धडाडीचे ते आधार होते सगळ्या, म्हणजे शेवटचा आधार कुठं असेल तर तो त्यांच्याकडे होता। असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं, आमचा आधारवडच खरं तर हरपलेला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लिंगाळे ग्रामपंचायत हद्दीतील जगदाळे वस्ती परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गेल्या तब्बल 50 वर्षांपासून स्वच्छ पाण्यापासून वंचित असल्याची तक्रार यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे। परिसरात पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येते। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी। आपण लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील शाहूनगर या परिसरामध्ये आहोत। अर्थातच याला पूर्वी जगदाळे वस्ती देखील म्हणून संबोधलं जाते, परंतु या परिसरामध्ये अनेक वर्षापासून पाण्याची जी कमतरता आहे ती वेळोवेळी भासत आहे। या सर्व बातमीनंतर लोकांना वाटू लागेल की उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे पाण्याची कमतरता या ठिकाणी भासते, परंतु या परिस्थितीमध्ये या भागामध्ये तशी परिस्थिती नाही। कित्येक वर्षापासून पाण्याची
व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही नसल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक वर्षापासून पाईपलाईन टाकली जाते, मात्र त्या पाईप मध्ये पाणीच येत नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. आपणच जाणून घेणार आहोत, येथील नागरिक आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या सर्व घटनेकडे ते बघतायत आणि कित्येक वर्षापासून त्यांना या पाण्याशी झगडावं लागतंय. काय आम्हाला वारंवार पाण्याची जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे. काय ते पाणी आम्हाला मिळण्याची शक्यता आहे. काही करून आम्हाला आमच्या वस्तीवर पाणी पाहिजे. काय किती वर्षापासून किती ही व्यवस्था आहे? जवळजवळ 2001 पासूनच पाणी होतं. तिथून पाणी बंद झालं 2005 पासून. तिथून पाण्याचा काही प्रश्नच नाहीये. पण किती बोललं तरी फक्त नुसतं देतो देतो असं आश्वासन आहे. कुठल्याच पाण्याचं आम्हाला पाणी मिळत नाही. म्हणून आम्हाला काही करून या जगदाळी वस्तीवर कसल्या परिस्थितीत पाणी पाहिजेच. आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. यासोबतच पुण्यातील तुळशीबाग राम मंदिर विशेष आकर्षण ठरतंय. तब्बल 265 वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली जाते. यंदाही मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण लाकडी बांधकाम आणि पारंपरिक शैलीमुळे गजबजलेल्या तुळशीबाग परिसरात हे मंदिर अधिकच उठून दिसतंय. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.